नमस्कार, मी संदीप सावंके लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता आपण बघणार आहोत कोकणातील एक अनोखी परंपरा। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 गावांमध्ये गावपण होते। एक म्हणजे आचरा, दुसरं चिंदर आणि तिसरं शिराळे। आणि आता मी शिराळे गावाला चाललो आहे आणि शिराळे गाव हे वैभववाडी तालुक्यातील गाव आहे आणि या ठिकाणी दरवर्षी गावपळण होते। साधारण 7 दिवस म्हणजे 5 ते 7 दिवस गावपळण असते त्यांची। ती कौलावरती असते किती दिवस गावपळण राहणार ते। तर आता या वर्षीची गावपळण चालू होते आणि पौष महिन्यामध्ये ते गांगेश्वराचा कौल घेऊन गावपळणीला सुरुवात करतात आणि त्याच्यानंतर ते 5 ते 7 दिवस बाहेर असतात, म्हणजे दुसरा कौल लागेपर्यंत गावात यायचा। आणि संपूर्ण हा म्हणजे प्रथा आहे ती साधारण 450-400 वर्षापासून ही प्रथा आहे आणि अनोखी अशी प्रथा आहे आणि संपूर्ण गाव खाली होतं, रिकामी होतं आणि वेशीच्या बाहेर येऊन राहतं। तर आता आपण चाललो आहे वैभववाडीला आणि वैभववाडी इथले शिराळे गावामध्ये जाऊन आपण या गावपळणीचा आनंद घेऊया। तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण माहिती घेऊया। आता मी चाललो आहे शिराळे, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन आपण ऐतिहासिक अशी गावपळण बघणार आहोत। तर आता मी सौडोरी गावामध्ये आणि इकडे नवलराज काळे यांच्या घरी आलो आहे आणि त्यांचं घर आहे श्री नवल विजय सहयोग प्रसाद। तर आता आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। आपण त्यांच्या घरी आलो आहे। नमस्कार। नमस्कार। हे सगळे काळे फॅमिली। तर आता आपण काळे साहेबांकडे आहोत आणि जरा तुमच्या गावपळणीबद्दल सांगा ना। तुम्ही आता मूळ गाव तुमचं शिराळे आहेत ना? माझं सडोरे गाव, आमचं ग्रुप ग्रामपंचायत आहे, पण आम्ही एकत्र सगळे गावाचं असतं। म्हणजे शिराळे आणि दोन्ही ते संबंध आहे। ग्रामपंचायत आहे। बरोबर बरोबर। तर आता म्हणजे शिराळे गावाच्या याच्याबद्दल सांगा, म्हणजे गावपळण गावामध्ये आता गावपळण आहे। आज देव गांगोला कौल घातला काल आणि देवाने कौल दिलेला आहे। ओके। आणि कौल दिल्यानंतर संपूर्ण गाव म्हणजे कोंबड्यापासून पाळीव प्राणी असतील, तिथले सगळे जे आमचे ग्रामस्थ आहेत ते आज सडूरच्या वेशीवरती येणार आहेत, सीमेवरती दौंडोबा म्हणून जिथे स्थान आहे त्या ठिकाणी ते आपलं वास्तव्य करतात। आपलं कावना टाईपचं घर बनवणार, त्या ठिकाणी ते आपलं वास्तव्य करणार आहे। आणि मुंबईवरून पण लोक आले जातात? मुंबईवरून पण येतात त्या ठिकाणी। नवीन युवा पिढी मी आता शिराळे गावात आलो आहे आणि श्री देव गांगो मंदिर। आज पूर्ण दिवस लोक आता गावातनं बाहेर पडणार आणि वेशीवर जाणार। तर आपण दर्शन घेऊया। आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी म्हणजे ह्या चतुर्सीमेमध्ये जर सर्पदंश झाला तर श्रीदेव गांगोचं फक्त पाणी देतात आणि त्या पाण्याने आजार बरा होतो। म्हणजे सर्पदंश ज्याला सर्पदंश झाला तो माणूस बरा होतो। तर आता आपण श्रीदेव गांगोचं दर्शन घेतोय मस्त। आणि आपण या गावावरती ऑलरेडी एपिसोड केला आहे, तो सुद्धा बघा। सुंदर मस्त मंदिर आहे श्रीदेव गांगो। नाही बघा आपापलं साईड म्हणजे सगळे गुरं बिरं घेऊन आता चालू झाले गावपळण। आज दिवसभर संध्याकाळपर्यंत जाणार ते बाहेर। आता आपण शिराळे गावात पोचलोय, शाळेमध्ये यांची तयारी चालू। आता आपण शाळेमध्ये होतो आणि आता यांचा कशा प्रकारे शेड्यूल आहे ते बघूया। उद्यापासून यांचा दिनक्रम। तर आता आपण इथल्या शाळेमध्ये होतो आणि उद्यापासून शाळा सुद्धा बाहेर भरणार आहे। तर आपण सरांकडून माहिती घ्या। नमस्कार सर। नमस्कार। तुमचं नाव काय? माझं नाव विनोद गोपाळ करपे, शाळेचा मुख्याध्यापक आहे मी। ओके। आणि तुमच्यावर कोण कोण आहे त्यांची पण ओळख करून द्या। या ठिकाणी आमच्या उपशिक्षिका केळकर मॅडम आहेत। नमस्कार। इथं घराटे सर आहेत, हे आमचे ग्रामपंचायत सदस्य, ते माझ्यावर सकाळपासून आहेत। बरोबर। आता तुमचा उद्यापासून काय कार्यक्रम असणार, म्हणजे कशा प्रकारे उपक्रम? या गावची गावपळण ही एक संस्कृती आहे आणि ती या पौष महिन्यामध्ये 7 दिवस लोक दुसऱ्या गावात जातात, सोडऱ्यामध्ये जातात। बरोबर। आणि ती परंपरा आहे पूर्वीपासून। मग जिथं वस्ती तिथं शाळा ही आपली, त्यामुळे आम्ही परंपरेनुसार प्रत्येकाप्रमाणे ही मुलं आता उद्यापासून त्या ठिकाणी एक मस्त बिनभिंतीची शाळा, हाही आनंद आम्ही त्याच्यातून घेतो। आणि तिथं खरोखर चांगली गोष्ट आहे की तिथं पूर्णपणे सावली आहे, दिवसभर ऊन नसतं, अजिबात ऊन नसतं आणि मुलांना बागडायला मिळतं। नदीचा परिसर आहे, जंगलामधल्या सगळ्या वनस्पतींची ओळख करून देता येते आणि खरोखर ते 7 दिवस कधी जातात ते आम्हालाही कळत नाही। त्यामध्ये बाल आनंद मेळाव्यासारखा आम्ही आनंद मेळावा घेतो, एक छोटस वनभोजन करतो आणि खरोखर जे 4 भिंतीच्या मध्ये शिकवता येत नाही त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना तिथं दाखवतो। आणि असं 5-7 दिवसाचा कार्यक्रम होतो। 7 दिवसानंतर ही लोक पुन्हा ते देवाला विचारतात आणि
पुन्हा गावात येतात. गावात आले की आम्ही त्यांच्या बरोबर येतो आणि अशा प्रकारे पुन्हा शाळा आमची होती तशी सुरू होते. म्हणजे या 7 दिवसाचा उपयोग आम्ही एवढ्या शैक्षणिक दिवसासाठी करतो की मुलांना प्रत्यक्ष बागडायला जे मिळतात आणि प्रत्यक्ष नदी आहे कडेला, नदीमधले प्रत्येक वाळूचे प्रकार आहेत, मातीचे प्रकार आहेत, हे सगळे दगडांचे प्रकार आहेत, पांढरा गोटा आहे, बेसाल्ट खडक आहे, हे सगळे प्रत्यक्ष दाखवता येते. आणि पालकांचा सहभाग मिळाला तर तिथे पोहण्यासाठी सुद्धा आम्ही एखाद दिवस पालकांना सह घेऊन, म्हणजे जसं मुलांच्या सुरक्षितेला प्रथम प्राधान्य आणि पालक घेऊन छोट्या पाण्यामध्ये मुलांना पोहण्याची क्रिया पण दाखवू शकतो. म्हणजे अशा प्रकारे जेवढे उपक्रम आपण येतो तेवढे सगळे उपक्रम त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आणि असं सुंदर पैकी असं म्हणजे असं वाटत नाही मला, थोड्या गैरसोयी असतात पण या गैरसोयीमध्ये सुद्धा आम्ही वेगळा आनंद असतो. जसे मात करून आहेत तसे आम्ही पण मात करून कुठल्याही प्रकारची कुरकुर न करता आम्हाला पूर्ण सगळे पालकांचं सहकार्य चांगलं मिळतं. आमची ग्रामपंचायत असो, ग्रामपंचायती सहकार्य तेही भेट देतात आणि मुलांना म्हणजे मुलांमध्ये मिक्स होतात. आणि सगळेजण आता तुमच्यासारखे पत्रकार वगैरे येऊन सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य, काही लोक मुलांना खाऊ देतात आणि म्हणजे असा दिवस जाता वाटतो की मुलांना वाटतं की तिथून पुन्हा इकडे येऊच नाही. अशा प्रकारचं आनंदी वातावरण या वेळेत आम्ही सदुपयोग करून घेतो आणि छानपैकी हा गाव पळणीचा कार्यक्रम आम्ही साजरा करतो. आणि विशेष म्हणजे याला शासन मान्यता आहे, म्हणजे पूर्वीपासून आता आम्ही प्रत्यक्ष कळवतो. आमच्या ऑफिसला आम्ही कलत पत्र दिलं की असं असं गाव पळण असल्यामुळे या उद्याच्या 9 तारीख पासून ते 13 तारीख पर्यंत आमची शाळा ही अमुक वाघपात्री म्हणून एक स्थळ आहे, त्या ठिकाणी आम्ही ती भरवणार आहोत. म्हणजे स्थलांतरित होतो. उद्या कोणताही जर एखाद्या भेट द्यायची असेल, अधिकाऱ्यांना भेट द्यायची असेल तर ते त्यावेळी देतात. म्हणजे शासनालाही आम्ही कळवतो. बरोबर आहे. आणि ती पूर्वीपासून प्रथा असल्यामुळे त्याला परवानगी असा काय विषय नाही. बरोबर. जिथं पालक, जिथं मुलं, तिथं शाळा. बरोबर. या प्रथेप्रमाणे फार पूर्वीपासून मी आता 1992 पासून मी बघतोय. म्हणजे तुम्ही 92 पासून या शाळेमध्ये? 92 मध्ये मी नव्हतो पण सोल्डरमध्ये होतो. आपण संपर्कामध्ये शाळेच्या असल्यामुळे ना अगदी मस्त वातावरण. तिथून जवळ तर डोंगर वगैरे, तामिळनाडू शाळा जवळ आहे, सोडराई शाळा जवळ आहे आणि त्या शाळेतले शिक्षक सुद्धा आपला येतो मार्गदर्शनासाठी पण आम्ही बोलवू शकतो. किंवा एखादा चांगला कलाकार एखादा मिळाला तर त्यालाही आणून आम्ही त्या ठिकाणी, इथं रेंज नाही, इथं रेंज आहे, नेट आहे, त्यामुळे तिथं विविध प्रकारचे नेटवरचे सगळे कार्यक्रम आम्ही त्या मुलांना दाखवतो. आम्ही जाताना स्पीकर सुद्धा नेतो. बरोबर. म्हणजे त्या ठिकाणी परिपाठ सुद्धा आमचा किंवा मुलांना नेटवर स्पीकरवर गाणी वगैरे म्हणून चांगला एन्जॉय मध्ये सगळा वेळ घालवतो. बरोबर. आणि जेवढं शैक्षणिक देता येते तेवढे. बरोबर. तुमच्या गेल्या वर्षी सगळेच होते ना गाव पळणीला? 19 आमचा पट आहे आता. हा, तुमचा अनुभव सांगा. आता विद्यार्थ्यांना विचारूया पण कसं वाटतं? मजा वाटते? आणि मजा वाटते ना, म्हणजे शाळेपेक्षा बाहेरच मजा वाटते असतं. तर हे सगळे आता एन्जॉय करणार पुढचे 7 दिवस ना. पुढचे 7 दिवस शाळा पण बाहेर बनणार आणि यांची तयारी चालू झाली. संध्याकाळपर्यंत ही लोक असतील आणि उद्यापासून तिकडे डायरेक्ट. तर अशा प्रकारे इथलं वातावरण आहे. आता आपण गावात पण बघूया काय चाललंय ते. आजपासून बस पण तिकडे बाहेरच थांबणार ना. आज संध्याकाळची बस शेवटची येणार आणि नंतर 5ची बस येईल. बाकीची 35ची बस आहे आजपासून थांबणार. आपले कावणं टाकलेले त्या म्हणजे संपूर्ण गाव बंद असणार आणि उद्यापासून संपूर्ण गाव तिकडे असणार. सगळे शाळेतली मुलं चालू असलेली कामं सुद्धा बंद आहे. बरोबर. सगळं म्हणजे गावच बंद असल्यामुळे. बरोबर. सगळे प्रोजेक्ट सगळे कामं बंद. तर गाव पण म्हणजे एक प्रकारचा यांचा उत्सवच आहे आणि उत्साहाचं वातावरण गावामध्ये आहे. बघा आता मग शाळेत होतो आणि छोटंसं गाव शिराळे गाव आणि सगळेजण आता आपापल्या तयारीला लागलेत. आता बघूया कोणाकोणाचं. मस्त निसर्गरम्य आणि माझ्या आवडत्या गावांपैकी एक आहे, कारण अप्रतिम निसर्ग घेतला आणि पर्यटनासाठी ज्या लोकांना खरं कोकण बघायचं ना त्यांनी इकडे या सह्याद्रीच्या कुशीत. तर निसर्गरम्य शिराळे गाव. इकडे अशी मातीची घरं पण आहेत अजून. यांची पण तयारी चालू इकडे. 50 ते 60 कुटुंब. होय होय. 50 ते 250 लोकसंख्या. बरोबर. 905 मतदान असलेलं हे गाव आहे. यांची पॅकिंग चालू आहे बघा. हे काय 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 भरून ठेवला तिकडे? भांडी आणि बाकीचे इकडे पण भरलेलं आहे. तुमचं नाव काय?
हे धोंडराव वातावरण पाटील. ओके, हे बघा सगळं सामान पॅक आहे यांचं. आणि कोंबडी पण आहेत ना हा कोंबडी पण. आता सगळे बांधून ठेवणार. हा आता ही नेऊची ती बांधता बाकी राखून ठेवता. तुमच्या घरात माणसं किती? आम्ही 2 जण. 2 जण ना. मग आता हे तुमचं कावन वेगळा बनवलंच ना. हा बनवला. ती बनवून दिली कावन. आता मग आम्ही बिराडा तसे 3 आहेत म्हणा. हा एकटं बरोबर. म्हणजे एका कावनामध्ये 3 जण राहणार. हा तीन बिराडा एकच राहणार ना. कुटुंबाचा जे काही अनुभव आहे तो बरं, सुद्धा त्या ठिकाणी घेतला जातो. बरोबर. इतर वेगळे पण आता 4 म्हणजे 7 दिवस तुम्ही एकच राहणार. 3 बिराडा. ओके. तर आता यांच्याबद्दल तुम्ही परिचय द्या. हा नमस्कार. हे शिराळगावचे सन्माननीय सकाराम पाटील साहेब, हा हा. माजी उपसरपंच ग्रामपंचायत सडुरे शिराळे, ओके. सोसायटी शिराळे आरोळीची जी सोसायटी आहे त्याचे व्हाईस चेअरमन, हम्म. आणि या गावाचे जे कौल लागतात देवस्थानचे किंवा येणारे शेजारी पाजारी असतील, परिपाहुणा असेल, मित्र इष्ट मंडळ असतील, त्यांचे काय देवाकडे जी काय मागणं करायचं आहे तर ते मागणं जास्तीत जास्त करून हे या ठिकाणी बघतात. आणि या ठिकाणी काही लोक त्यांचे सहकारी आहेतच. पण आज आपण थेट सकाराम पाटील साहेबांच्या घरी आहोत. मी तुमच्या युट्यूब चॅनलला सकाराम पाटील साहेबांनी आमच्या गावाच्या वतीने तुमचं पहिलं आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी व्हिजिट देऊन ही आमची जी पारंपरिक गावपळण आहे याची माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आला. तर आपण सकाराम पाटील साहेब जे आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्याशी तुम्ही बातचीत करू शकता. आता तुम्ही जरा गावपळणीबद्दल माहिती द्या. कशा प्रकारची गावपळण, म्हणजे कशी साजरी करता, का करता, त्याच्यामागचे कारण काय किंवा कशासाठी करता ते थोडक्यात माहिती द्या. म्हणजे शिराळे गावाबद्दल लोकांना कळून दे की शिराळे गावची, आणि तुमची दरवर्षी होते ना, म्हणजे ते विशेष आहे. दरवर्षी होते. हा, मग त्याच्यावर जरा माहिती द्या कशा प्रकारे होतं ते. ही परंपरा अगदी फार पूर्वीपासूनच आहे. हा. आणि ते आमचं देवस्थान गांगेश्वर असून ते शंकराचं पाषाण आहे. बरोबर. म्हणजे तुमच्याकडे साप चावल्यानंतर कोण? साप चावल्याच्या नंतर आम्ही डॉक्टरकडे जात नाही. बरोबर. देवाचंच नावाने असं आंघोळ घालून तेच आम्ही तीर्थ आम्ही ते घेतो. बरोबर. आणि त्याच्यातच ते बरं होतं. बरोबर. बरोबर. बाकी औषध वगैरे काय लावत नाही, गोळे वगैरे काय घेत नाही. बरोबर. कुठच्याही प्रकारचा साप असून दे, कुठच्याही प्रकारचा साप असून देत. शक्यतो मोठा साप असतो तो जरी दुखावला असला तरी तो घरात येऊन 8 दिवस झाला तरी राहील, पण दंश करणे असं हे होत नाही. बरोबर. म्हणजे पहिल्यापासून तसंच आहे तुमच्या देवस्थानिक विषय असल्यामुळे. बरोबर. आणि आता गावपळणीबद्दल सांगा. गावपळण कशासाठी करता तुम्ही? गावपळणी आमचं आदस्थान गांगेश्वर मंदिर ते शंकराचं आदस्थान आहे. बरोबर. ज्याप्रमाणे शंकराला जशी तपचर्याची ह्या होती, तपचर्या शंकर करायचा. बरं. कैलासवरती जाऊन. तसेच इथे पूस महिन्यात त्या देवाला आमच्या गांगेश्वरला ते तपचर्याप्रमाणे शांतता हवी असते. आणि म्हणून ते गाव पाळण्याची परंपरा पूर्वीपासूनच चालू झालेली आहे. बरोबर. आणि तुमची किती दिवस असणार गावपळण? याच्या पूर्वी 1 महिना 1.5 महिना राहायचे, पण आता नंतर 15 दिवस राहायचे. आता 7 ते 7 दिवसच राहतो आम्ही. आता तुम्ही म्हणजे 1 महिना म्हणता तुम्ही बघितलेली आहे गावपळण, ती तुमच्या काळात झाली की त्याच्या अगोदर झाली? त्याच्या अगोदर झाली. आम्ही होतो त्या टायमात 15 दिवसाची. म्हणजे तुमच्या आजोबांच्या काळात 1 महिना असायची पूर्वी. ओके. आता तुमच्या काळात 15 दिवस, आणि आता सध्या 3, 5 ते 6 दिवस. म्हणजे 3 दिवसापासून पुढे केव्हा? मग तुम्ही कौल कधी घ्यायला चालू करणार आहे? पुन्हा यायची कौल केव्हा घेता? यायचे आता परत 5 दिवस झाले की आम्ही परत कौल घेणार. 5व्या दिवशी कौल घेणार तुम्ही. जर कौल दिला तर येणार, नाही तर 7व्या दिवशी येणार. ओके. तोपर्यंत पूर्ण गाव बाहेर. आणि त्याच्यानंतर म्हणजे आता गाव पडल्यानंतर तुमचा एक कार्यक्रम असतो ना घोरप्याचा? तो घोरप्याचा कार्यक्रम असतो. मग त्याची तारीख काय ठरवलेली आहे तुमची? तारीख यावर्षी 23 तारीख आहे. 23 तारीखला असणार. ओके. म्हणजे तो हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही 23 तारीखला घोरप्याचा हे करणार? गुरुवारी 23 तारीख आहे. तो कार्यक्रम किती वाजता, म्हणजे कसा चालू होतो तो कार्यक्रम? संध्याकाळी? आम्ही सकाळीच संपूर्ण गाव देवळात जातो. कौल प्रसाद होतात तिथे. कौल प्रसाद झाल्याच्या नंतर संध्याकाळी काहीतरी थोडस देणं घेणं द्यावं लागतं. बरोबर. आम्ही तिथे देवळात देतो. आणि नंतर मग तो घोरपाचा मांड म्हणून दुसरीकडे आहे. मग तिथे रात्री आम्ही 9, 9:30 वाजता तिथे परत सुरुवात करतो. बरोबर. तिथे थोडीशी देणे घेणे केली की नंतर जवळजवळ 1 ते 1:30 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत जेवण होतं. ओके. रात्री. बरोबर. त्यानंतर तुमचा कार्यक्रम बाकीचा सकाळपर्यंत कार्यक्रम चालतो तो? तो सकाळपर्यंत 5 वाजेपर्यंत 5-6 वाजेपर्यंत. आणि साधारण किती लोक असतात त्या कार्यक्रमाला?
इथून संपूर्ण मुंबईवरून थोडीफार येतात आणि बाहेरून जवळजवळ 300-350 माणूस असतात. म्हणजे रात्रभर साधारण हजारभर लोक ते आज परिसरात असतात ते. असतात. ओके, तशा प्रकारे. आणि आज तुम्ही आता बाहेर पडताना काय स्पेशल जेवण काय तुमचं आज? स्पेशल जेवण म्हणजे मटण असतं, मटण वडे असतात, पोळे असतात. म्हणजे आता वडे मटण खाऊन म्हणजे खाऊन तुम्ही बाहेर पडणार. हा, आणि तिकडे जाऊन पण काय म्हणजे वारा काय असत तर असत. असतं. आणि तुम्ही 5-6 दिवसात तिकडे राहणार मस्त. हो. तशा प्रकारे जेवण बिवण. आणि फुल आता तुम्ही एकत्र जेवण करता की वेगळं करता प्रत्येक? वेगवेगळे ओके, वेगवेगळे प्रत्येकाची झोपडी बांधलेली आहे. कुटुंबानुसार तुम्ही वेगळं करणार. हा. आणि त्या दरम्यान कार्यक्रम काय असतात रात्रीचे तसे विशेष काय तसं नाही? विशेष काय नाही. फक्त नॉर्मली तुम्ही राहतो तसे राहणार. हा. ओके, जसं बघ काही गावांनी कसं आचरे बिचरे कशी भजन बिजन म्हणतात तसं काय विषय नाही. तसं काय आणि तुमच्या देवाला आवाज चालत नाही ना? नाही चालत. आता एक सांगा म्हणजे नेमके काय कुठचंही ढोल वाजवलं जात नाही? ढोल वगैरे वाद्य आम्हाला तिथे देवाळात न्यायचंच नाही. हा, ओके, कुठेच वाजवायचं पहिल्यापासूनच नाही. बंदी आहे. हा, बंदी म्हणजे देवाला चालतच नाही. चालतच नाही, बरोबर. मग आणि तेवढ्या आवारात सुद्धा ते वाजवायचं नाही. वाजवायचं याच्यापूर्वी लग्नात सुद्धा बाहेर करायची. म्हणजे वराडा इकडे नाही, वाजवायचं नाही. वाजवायचंच नाही. म्हणजे तुमच्या गावात वरात पण निघत नसणार म्हणजे? आता नाही निघतं ते, निघाले तरी पण आता त्या मंदिर परिसरात आवाज करत नाही. मंदिरा परिसरात आवाज नाही. गावात जरी वाद्य केला तरी त्याची आम्हाला राखण द्यावीच लागते. ओके, म्हणजे परवानगी घेऊन करतात. परवानगी घेऊनच करावी लागते आणि परवानगीने तिला परत देणं घेणं द्यावचं लागतं वाद्य वाजवल्यामुळे. बरोबर. तर ठीक आहे, अशा प्रकारे प्रथा परंपरा अजून जपतात आणि सगळी नवीन पिढी पण त्यात सहभागी आहे. आणि हे गारोडी भूमी असल्या कारणाने याच्यापूर्वी बांगडेचा सुद्धा आवाज गावपणीत नाही जास्त होता कामा नाही. हा, बरोबर. ओके, हा. तर आता म्हणजे त्यामुळे जेव्हा आवाज नाही करता शांतपणे जायचं, शांतपणे जंगलात राहायचं आणि पुन्हा मागे यायचं. ओके, तर अशा प्रकारे यांचं वैशिष्ट्य आहे. आणि दरवर्षी गाव पण पौष मध्ये होते तुमची. आणि तो म्हणजे चालू करताना तुम्ही कौल घेता? हा, जाते वेळी देवाची परवानगी घेतो. ते कौल झाल्याच्या नंतर तिथे राखण रखवाली करतो देवाकडनं. आणि पुन्हा आल्यानंतर तसाच कार्यक्रम? हा, आल्याच्या नंतर परत तसं. आणि तुमच्या गावची जत्रा असं नाही म्हणजे हाच कार्यक्रम तुमचा मेन पूर्ण वर्षभरात? ओके, तर अशा प्रकारे वैशिष्ट्य. म्हणजे आता महाशिवरात्री दिवशी अभिषेक असतो देवाचा. पण म्हणजे उत्सव म्हटला तर लोकांसाठी हाच होतो गावपण म्हणजे उत्सवच झाला, कारण लोक येतात राहतात एन्जॉय करतात. बरोबर, ठीक आहे, धन्यवाद. तर आता तुमच्या गावपळणीबद्दल ना वेगवेगळ्या स्टोऱ्या सांगितल्या जातात किंवा काहीतरी असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी जेव्हा गावपळण होते ना, म्हणजे आता आपल्या सिंधुदुर्गात 3 गावपळणी आहेत, तर तिन्ही ठिकाणी वेगवेगळे लोकांचे स्टोऱ्या असतात. तर तुम्ही सांगितलेली माहितीच ओरिजिनल आहे ना की अजून काही गोष्टी आहेत? ओरिजिनल. आमची गावपळण म्हणजे गावपळण परंपरा पूर्वीपासून आहे आणि घोरीफ हा नंतर प्रथा झालेली आहे. बरोबर, म्हणजे याच्यात काय ते मात्र शंका नाही. बरोबर, म्हणजे गावपळणी पहिल्यापासून आहे. तुमच्या हिशोबाने कितीशे वर्षाची परंपरा असेल म्हणजे अंदाजे तर 400-450 म्हणजे जेव्हापासून इथे लोक राहायला लागले तेव्हापासून? तिथपासून. ओके, हा. आणि ती तेव्हापासून हळूहळू चालू झाली, कायम आहे. आणि घोरप्याची प्रथा नंतर चालू झाली, ती तुमच्या नंतर कार्यक्रम असणार. 23 जानेवारी बोललात ना तुम्ही? हा, ते 23 जानेवारीला. कारण काय होतं, लोकांच्या श्रद्धा अंधश्रद्धा भरपूर चालू आहेत म्हणून विचारला प्रश्न. कारण गावपण म्हटल्यानंतर खूप लोक विज्ञानवादी लोक काय सांगतात की ही अंधश्रद्धा आहे किंवा असं आहे, त्याच्याबद्दल लोकांचं मत आहे. पण तुमचं पहिल्यापासून चालू असल्यामुळे तुम्ही ती परंपरा म्हणून जपता. हा, गावपळण ही परंपरा म्हणून आम्ही जपतो, पण घोरीफ हा नंतरच चालू झालेला आहे. बरोबर, हा. तर अशा प्रकारे आपण गावपळणीचा आनंद घेणार आहोत. अजून आता लोक गावामध्ये आहेत आणि संध्याकाळी 4च्या आसपास सगळे आता निघतील म्हणजे उरलेले लोक ना, म्हणजे काळोख पडायच्या आत तुम्ही सीमा क्रॉस करणार. ओके, बैल घेऊन चालले. काय ना तुमचा? समीर पाटील तयारी करून निघाले. सगळं बाकी सामान निलास? सकाळी नेतात ना. आणि आता हे बैल बिल घेऊन चालले. हो, हे काय निघाले. तू काय घेऊन चाललं? दप्तर अभ्यास करणार. काय ना तुझा? हा, लाजता तसं सगळे आता एक जण निघून चालले. सगळे आता आपापली गुरबिर घेऊन चाललेत. काय नाव तुमचा? भगवान काय? भगवान पाटील. बाकी सामान निलास? बाकी सोडला सकाळी. आता गुरा घेऊन चाललं. आता ही घर पाण्यात घालायची, पाटणा 4च्या गाडीचं पाटणा न्यायची. मग हो, 4 वाजेपर्यंत जाणार. चला भेटू तिकडे. तिकडे पण जाऊया आपण. सगळेजण एकाच जागेवर भेट नाही, पण सगळे आपापल्या तयारी करून निघाले आता मस्त. तिकडे पाटाचं पण काम चालू आहे आणि हे सुद्धा थांबणार आता, कारण हे आता 4-7 दिवस काहीच नाही ना इकडे. 7 दिवसानंतर चालू करणं.
तशी सगळी सरकारी कामं काय असतील कुठची असतील ती सगळी कामं, पूर्ण गाव शांत. समोरचा गवळणीचा डोंगर आणि आता आपण इकडे चाललोय. हे सुंदर अजूनही मस्त गाव आहे, कारण मस्त घर आहे तिकडे, कौलारू घर एकदम सह्याद्रीच्या पायथ्याशी. शिराळे सगळेजण आता गाव पडण्याची तयारी होते. झाली तयारी गाव पडण्याची. इकडे गजरे बिजरे तयार करतात. गजरा करता आता फुला होती मजाती येऊन ना. हा आपल्यावर आता अनिल पाटील आहेत आणि त्यांची पण तयारी झालेली आहे. आता त्यांचं मस्त घर हे सुंदर शिराळ्यातलं घर. मग आता काय अजून तयारी झाली ना सगळी. आता काही जेव घालायचा म्हाताऱ्यांका आणायचं जाऊन. हा आणि 4 साडेचार पर्यंत तिकडे जायचं. बरोबर. आणि डायरेक्ट मग 7 दिवसांनी करा. 6 ते 7 दिवस जाते तुमचे. इकडे आपण अनिल पाटील यांच्या घरी होतो आणि त्यांचं मस्त घर आहे बघा, सुंदर. आणि आज त्यांच्याकडे सगळे कोंबडी वडे काय काय तर आता बघूया. त्याने आपल्याला जेवणाचा आग्रह केलाय आणि इकडे जेवण पण आहे. आज खाई तुम्ही येईल असतं तुमच्या कोंबडी वडे आहेत. इकडे काय काय आहे, आंबोळी, कोंबडी वडे, रस्सा. तर आम्ही आता दोघे आनंद घेणार आणि सांगतो कसं जेवण होतं ते. तर आता आपण इकडे मस्त असं घरगुती जेवणाचा आनंद घेणार आहोत आणि पर्यटनातून जी लोक येतील त्यांना पण असं काय काय जेवण भेटेल, बरोबर ना. हो, म्हणजे अशा प्रकारे ओरिजिनल घरगुती जेवण गावठी पद्धतीचं तुम्हाला जेवण या ठिकाणी उपलब्ध करण्याची जबाबदारी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही करू. बरोबर. तर अशा प्रकारे पर्यटन गावामध्ये सुद्धा तुमचं स्वागत. कारण शिराळे आता पर्यटनामध्ये आहे गाव आणि त्यांची गाव पण बघतोय आपण. आणि काकीने मस्त जेवण केले नाही, जेवण मस्त होतं, छान होता. आणि मस्त वडे, कोंबडी वडे दिले नाही. आणि तुमचा माहेर काय बोलला तुम्ही, गगनबावडा ना. इकडे इकडे ही गगनबावड्याक माहेर. आणि अगोदर चालत जायची ना, तुम्ही पण चलत गेलेल्यास सासरवाडी. किती किती तास लागतं इथून चलत जा. बरोबर. इथून डोंगरात ना सर वरती गेला तर गगनबावडा आणि चलत जा. म्हणजे आता खाली फक्त जायत नाही तुम्ही. ठीक आहे ठीक आहे. तर मस्त जेवण छान होता, सुंदर. आणि त्यांनी पुन्हा एकदा जेव केव्हा सांगितलं तर केव्हा तरी नक्की येणार आम्ही. छान छान, धन्यवाद. आता तुम्ही निघतलास, कुलूप लावून निघतलास ना. समोर या समोर या. त्याच्याकडे आता कोंबडी बिंबडी त्याचं तुमचं अर्धा सामान नेऊन ठेवलास तिकडे. आणि आता बाकी सामान हा 4च्या आसपास. आपण 4 वाजता तिकडे जाणार पुन्हा. हा तिकडे भेटू तुमका. चला तिकडचा घर बघूया. आम्ही आता इकडचा घर बघितला, तिकडचा बघूया केवढा पट्टा भरला असतो. हा येतं येतं संध्याकाळी येतं. आता आपण ऐसून चाललो अजून एक पाटलांकडे. बघा हे इकडे गडगा बघा, हा गेला गडगा म्हणतात दगडाचा. आणि हे सारवलेला गडगा मस्त वाटतं. म्हणजे आपलं टिपिकल गाव बघूची असली ना तर तुम्ही शिराळ्यात या. एकदम टिपिकल कोकण लुक. आणि यांनी मस्त असं लेप केलं, लेप मारल्याने. लिपलेलं गडगो आणि नॉर्मल गडगो. चला काय जाऊ आता. लाकडा भरतं. ही लाकडा भरून काही आहेत ठेवणार आणि थोडीशी घेऊन जाणार. पाऊस पडपर्यंत आणि तू तिकडे निघास काय इकडे घेऊन ठेवली काल ठेवलास. हे तुझं नाव काय रे. हा संपूर्ण हितेश. कितवीत आहे, कितवीत. पहिलीत. आता 3 दिवस सुट्टी, 4 दिवस जाणार शाळा तिकडेच भरतली. बरोबर. त्यांची सुद्धा तयारी झालेली आहे, सगळ्या तयारी करतात. चला संध्याकाळी भेटू तिकडे. पण 7च्या पुढे गेला तर तुमचं चांगले हे करू कसं. हो येतले ते येतले 6 वाजता येतले. म्हणजे कसं आहे ना, ते वर्षाविषयी आम्ही पेटवतो ना हा त्यावेळा का 6 वाजता ना. हा भेटू आपण तिकडे. 7 वाजेपर्यंत मस्त एकदम भारी वाटलं, एक्सपिरियन्स भारी. आणि गाव पळणीचं माहोलच वेगळा. ऐतिहासिक गाव पळण 400 वर्ष जवळपास इतिहास आहे यांचा. म्हणजे जेव्हापासून गाव वसलं तेव्हापासूनच गाव पळण आहे असं म्हटलं तरी चालेल. तर आता आपण आलोय
अजून एका पाटलाची घरी, सर्व पाटीलच आहे तिकडे. तयारी चालू आहे यांची. आणि आता आपण हरिश्चंद्र पाटलांच्या घरी आहोत आणि झाली तयारी. होय होय होय. आणि यांची बघा सगळी पिशवी तर भरून तयार आहेत निघणार. आता किती लोक तुमच्या घरात? आम्ही चौघाला ना, तुम्ही, तुमची मिसेस आणि पोरगीनी पोरगो आहेत ते आतमध्ये आहेत. सगळे आता तयारी करतात. आता तुमची तयारी झाली ना सगळी? होय होय अर्धा सामान नेऊन ठेवलं सट्टा. होय. कधी काल नेलं? सकाळी मिळला, काल नाही. काल नाही, सकाळी. आणि कावन कधी बांधलास? काहून परवा दिवशी. हा, किती दिवस लागले कावन बांधू? 1-2 दिवस. आता सगळेजण एकाच वेळी कावन बांधतात का तिकडे जाऊन? म्हणजे 2 दिवस अगोदर एक बांधू. दिवशी देवाचा हुकूम घेतला आणि हुकूम घेतल्यानंतर मग आम्ही घरी गेला, एक जेवण बिवण केलं आणि मग दुसऱ्या दिवशी कावना कुडू केला. बरोबर. आणि आता तुम्ही कावन बिवन सगळं सामान आता घेऊन गेलं सकाळपासून? आता सामान ओके केला. हा, आता संध्याकाळ पण झाला. ढापढाळ करायची, हा, दरवाजा लावायचा आणि तुमची गुराबी राहत काय? नाही बरं नाही. ती काढली. मग कोंबडी उडी? कोंबडी पण नाही. नाही, मग नशीब. म्हणजे जास्त काही संसार नाही, नाही नाही. फक्त सामान त्यांनी बांधले. ओके. कोंबडीवाले आपली कोंबडी घेऊन पण चालले. होय, त्यांची होय. पिशवी रेडी झाली. हा, आता तुम्ही संध्याकाळी ते भेटलच ना? संध्याकाळी 5 वाजता. 5 वाजता सगळ्या जमा होणार. हा, बरोबर. कोण आला ना गेला बघणार. आता दुपारचे 3 वाजले, म्हणजे अजून 1 दिवस असा तुम्ही निघशाल. होय होय. ठीक आहे. त्यांचं इकडचं घर आहे आणि यांची तयारी चालू आता. अर्धा सामान अजून न्यायचं. हे जेवण ना? जेवण नाही तयारी सगळी. ही जेवणाची तयारी. इकडे पण आमच्या तू खायला हे खायला पोरगो खायतो निघतो. गडबड चालू आहे सगळी. हा, ग्रामपंचायत सदस्य काय नाव? पिया रामचंद्र पाटील. बाबा बघ ना, काय बॉडी पाटलाची मुलगी. आणि बघा सगळे आता आपापली तयारी करतात. आता जन्म सगळे आता मागच्या वेळी कोणतरी बाळण पण झाली होती. अशा वेळी सगळे म्हणजे सगळे आता गोष्ट पूर्ण गावच बाहेर जाणार. लहान मुलं पण ते काय हे झाली तयारी याची. चला, हे थंडी आहे बाहेर. स्वेटर बिटर घेतलं नाही? थंडी आहे थोडी. घेतलं थंडी झोपतं ना? उद्यापासून शाळेत. उद्यापासून शाळेत, शाळा पण जवळच आहे. हा, शाळा आमचे करपे मास्तर सांग. मग शाळेत गेले. शाळेवरची तयारी पण झालेली आहे. चला. बोल बोल. सुनीता शांताराम पाटील यांची तयारी झाली? तयारी झाली. सगळं सामान घेऊन गेला? सकाळी थोडासा नेला ना? सकाळी थोडा सामान नेलास ना? आणि गावपणी मजा येते ना दरवर्षी? बरं वाटतं. निसर्ग आहे सानिध्य. थंडी काय करता? थंडी जास्त. खाली लांब. तुम्ही काय चलास? मी लेकीकडे हा, आरुया करावं चलास. ओके ओके. आणि आता आपण अशोक पाटील यांच्या घरी आणि यांची पण तयारी झाली, निघाली. आजी पण निघाली. आजी तयारी झाली? लेकीकडे आतलं ना? आजी चालली लेकीकडे. ती आपली लेकीकडे. आणि तुम्ही तिकडे कावणात राहणार? तुम्ही कोण कोण कावणात राहतलास? मी आणि आमचे चुलत भाव आहेत. हा, ते 2 जण राहणार. आणि आजी लेकी सडूर आहेत ना? अरुळ्यात. अरुळ्यात. मग आता एसटीन जातलं? हा, आजी तयारी झाली. चला. आजी वय किती तुझा? 77. तसे सगळेजण आता बाहेर पडले. आम्ही पण त्यांच्यावर बाहेर पडलो गावात ना. हळूहळू सगळेजण आता बाहेर पडतात. गाव पडलो, गाव सुसान होत चाललंय. हे समोर फक्त तो गवळणीचा डोंगर. तिकडे पण ना वरती उभे असे दगड बिगड काय ते पण काही ऐतिहासिक ठिकाण आहे. आणि बघा सगळे तयार झाले. आता सगळ्यांची तयारी चालू. हो चला, झाली तयारी झाली. आता खायच्या गाडी निघतला? 4च्या? 4ची खायची गाडी येत आहे? कणकवली डेपो ना? हे बघा 4च्या गाडीच्या तयारीत निघाले सगळे. म्हणजे जे पाहुण्यांकडे जाणार ते पाहुण्यांकडे, आणि जे कावणात जाणार ते पण पुढे जाऊन उतरणार. कारण नाही म्हटलं इकडून 2-2.5 किलोमीटरवरती त्यांनी ते बनवले झोपडी कावन. आजी पण निघाली लेकीकडे. गाव पळण चालू आहे सध्या शिराळे गावची. आणि आजी अरुळ्यात चालली ना? अरुळ्याच्या लेकीकडे चालली आजी. तर अशा प्रकारे हळूहळू शिराळे गाव खाली होते. पुढचे किमान 5 ते 7 दिवस, म्हणजे पुढचा कौल होईपर्यंत गाव खाली. चला. परत येणार ना? ये आता मी काय गाडी गेल्यानंतर वर जा टाकीवर. सगळी ही कामं पण थांबणार. आता जे काम चालू आहे तिकडे पाड बांधण्याचं काम चालू आहे. हा,
आता कोण आहे आपल्याबरोबर? नमस्कार. आपल्यासोबत आता आहेत या गावचे नागरिक सन्माननीय विजय पाटील साहेब. त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टीची बूथ अध्यक्षाची जबाबदारी आहे इकडे शिराळे गावची. शिराळे गावची. अतिशय चांगल्या प्रकारचं मेंटेन, गावाला एकत्र ठेवणे आणि गावातल्या विकास कामांच्या बाबतीत असतील, दैविक विषय असतील, सगळ्या गोष्टीमध्ये एक यंग जनरेशन मधलं जे काय काम असेल तर विजय पाटील साहेब आणि त्यांचे जे इतर सहकारी असतील बरोबर त्यांच्या माध्यमातून होत असतं. तर आपण गावपळणीच्या निमित्ताने आज आपण इथे तुमच्या वतीने आलोय, आपण त्यांच्याशी बातचीत. बरोबर. मी आता तुमच्या ज्येष्ठ व्यक्तींकडून ऑलरेडी माहिती घेतली गावपळणीची, पण तुम्ही आता कशी जरा तरुण म्हणजे इतर समाजात वावरतात, मग तुम्ही तुमच्या गावपळणीबद्दल इतरांना सांगायचं तर काय सांगाल? कशा प्रकारे तुमचे गावपळणी आहे? आमची गावपळणी म्हणजे कशी पिढीन पिढ्या चाललेली परंपरे, पूर्वीपासून चुलत्यांपासून आजोबापासून पंजाबपासून जी चाललेली गावपळणी, ही प्रथा आम्ही चालू ठेवली. बरोबर. त्यांनी ते जे सांगते तसे आम्ही ते मार्ग करीत गेलो. बरोबर. काही गोष्टी लोक मानत नाही, काही लोक मानतात, काही लोक विचार बरेच सांगतात की ती बा असा करू नका तसा करू नका. म्हणजे लोक थोडं श्रद्धा अंधश्रद्धा हे ते असं विज्ञान या सगळ्या गोष्टी बोलतात. पण तुमची भावना काय, ग्रामस्थ म्हणून तुमची भावना काय? आमची काय तर काय काही असे असतात की ते जे पूर्वीची प्रथा आहे ती चालू ठेवणार आणि तुमका त्यातनं आनंद मिळतो. आनंद मिळतो. बरोबर. आणि तुम्ही जाणार इथे आम्ही एकत्र आता 4 घराची कुटुंब ती हय असतात, पण तिथं गेल्याच्या नंतर 4 कुटुंब एकाच नांदतात. बरोबर. मग तो पण एक म्हणजे सामाजिक सलोखा वाढत. आता आमचं एक गावन आहे, एखाद्या मी गावन कुठला, पण माझ्या कुटुंबात तिथे 4 लोक असतात. बरोबर. म्हणजे 4 घरची 4 लोक. बरोबर. एखाद्याचा कोण नसला कुडायला तर ते आम्ही मदत करणार. बरोबर. आणि एकत्र राहणार. म्हणजे थोडक्यात 7-8 दिवस तुम्ही एक गावावर एकत्र होता आणि एका जागेवर येतात. आता तुमचे वाडे म्हणजे इकडे इकडे असले तरी तिकडे तुम्ही 100 मीटर मध्ये सगळेजण असणार. म्हणजे सगळी गावाला तुमची 100-150 मीटरच्या एरियात बनतात. 100 मीटर 50 मीटरच्या आतमध्ये. आणि त्यामुळे कसं एकोपा वाटता, चर्चा होता आणि तेवढं वेळ मिळते एकमेकांना. तिथे गेल्याच्या नंतर रेंज मिळतात आणि कामा पण कमी असतात ना तिकडे. कामं कमी. फक्त जरासा त्रास कधी महिलांना जरा त्रास होता, नदीत जायचा, पाणी आणायचं. म्हणजे जुनी जीवनशैली. काही आम्ही यावेळी एक विषय असं घेतलो होतो की जी जमीन मालक आहे तो त्याची अशी एक भूमिका, त्याला विचारला बाबा आमका एक सोयीस्कर म्हणून संडस जागा दे. तर म्हणलो तुमका मी जागा देते, 1 गुंठ देते, 2 गुंठ देते, पण ग्रामपंचायत फक्त बोलू नका. ओके. म्हणजे वैयक्तिक सोयी. बरोबर. म्हणजे सार्वजनिक करू नका. सार्वजनिक तुम्ही ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. अशी तो मग तुम्ही आता भविष्यात ते करणार. बरोबर. ती जरा एक सोय झाली तर बाकी गैरसोय होणार नाही. बरोबर. आणि लाईटची सोय झाली. लाईटची सोय करणार. मग आता तुम्ही लाईट कशी लावता तिकडे? आता लाईट नाही. मग रात्री काय? आता काय आहे ते उजेड. बॅटरी चार्जिंगची बॅटरी नाही अशी ना. तिथे लाईटीचं कनेक्शन आम्ही आमदार साहेबांना विचारला होता, पण ती 3 फेज लाईन आहे, मुख्य लाईन आहे. बरोबर. त्यामुळे त्या लाईनीत काही चालत नाही. पण भविष्यात काहीतरी सोय होईल, काहीतरी करणार, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणार. बरोबर. कारण आता तो कसं थोडा जंगली एरिया असल्यामुळे तो व्यवस्थित करावा. काही कसं आता त्या जंगली एरियात म्हणजे तिथे गव्हांचा पण लय मोठा त्रास असतो. कधवा रात्रीचा इलो एखाद्या वाडीत एखाद्या कावणाच्या लढीन फिरला. बरोबर. काय त्याचं भरा. पण तसं आजपर्यंत झालं नाही कधी. म्हणजे गांगेश्वरच्या कृपेने तुम्ही सुरक्षित असता आणि तसं पुढे होणार पण नाही. बरोबर. होणारही नाही. बरोबर. तशा प्रकारे त्यांची गांगेश्वरची श्रद्धा आहे. आणि या वर्षीची गावपळण सुद्धा आता चालू झाले. पुढचे 5 ते 7 दिवस ना तुमचं 5 दिवसांनी कौल होणार, मग तुम्ही ठरवणार. ठीक आहे, चालेल. ते बघा पाटलांकडे सध्या आता सगळी भांडी बिंडी गोळा केली आणि थोड्या वेळ ते आता तिकडे तुम्ही तासभरात ते पोहोचशाल ना. सगळेजण आता तिकडे निघतले आपापल्या घरात, म्हणजे 1 तासात गाव खाली. आणि आता आपण स्टॉपवरती आलो. आणि स्टॉपवरती गर्दी बघा, सगळे एसटी येईल 4च्या. म्हणजे काही लोक एसटीन जाणार, काही लोक आपापली गाडी घेऊन जाणार. हे सगळे एसटी स्टॉपवर इथले आहेत सगळे. जत्रा आली ना, सगळा शिराळा खाली येईल स्टॉपवर, सगळे एसटीन जातले. हे किती 4ची एसटी वाट बघतो ना, सगळे 4ची एसटी, थोड्या एसटी येतले. आता आपण चंद्रकांत डेळेकरांचं कोंबडो बघतो. हे चंद्रकांत डेळे एकच आहे. हो, मोठं कोंबडं. आता कोंबडं आता ते कावणात चाललंस की काही दुसरीकडे कावणात ना. हे बघा सगळी तयारी करून चालली आहेत, सगळे एसटीची वाट बघतात. काय काय लोक पुढे गेले.
आणि बैलवाले पण येले बघा. सगळे तासभरात सगळे जागेवर पोहोचणार. अरे एका सोबत घे का बांध काय नाही ते बरोबर जातो. शिराळ्याची गाव पळण बरोबर आपल्या जागेवर जाऊन उभे राहणार. जुने बैल आहेत. मग वाटतं आज एसटी जेवढी माणसं तेवढी इतर वेळ नसते रे ना. नाही आज एसटी वाला खुश होत मला हेच फुल झाली एसटी. कोंबडी आहे तिकडे. कोणची कोंबडी आहे तुमची? दोन आनंद पाटील यांची दोन कोंबडी आहेत. तीन होती ती. मग दुसरा काय तिसरा काय हा लपला आतमध्ये काय एकत्र बांधलेली तिला बघा. या बघा लपान रावला खाली लपाटता. या बघा तिसरा ठीक आहे. दिसलं राहून दे. 3 कोंबडी येतो जो इकडे कोंबडा गाडीची वाट बघतो. 4ची एसटी आलेली आहे सगळे. आता एसटी म्हणजे जे ज्यांची गाड्या नाहीत ते एसटीन जाणार आता. इकडची कणकोली गाडी ना. चला गाडी फुल भरणार. सगळेजण निघाले आता गाडीने बघा. सगळं सामान विमान घेऊन आरामात जा. शेती बिटी सगळा इकडे. अशा प्रकारे पारंपरिक गाव पण सडोरे वैभववाडी गाडी आलेली आहे 4ची. आज गाडी फुल झाली इकडे. चला सामान चढवतो. चढवलास 2 किलोमीटर पुढे जाऊन थांबणार. वर्षभरात पाय गेल्या वर्षीचे गाव पडल्यानंतर आता गाडी भरली एवढी. पूर्ण गाडी जागेवर भरलेली आहे बघ. कमी झाला मला. होय वाट नव्हती आमका. मग आता ढोरावाली मागे आहेत ना अजून. 2-3 मागा असणार. तुमची ढोरा अजून आहेत ना. तुमचं नाव काय? बळीराम पाटील. बलराम पाटील आणि बळीराम पाटील. बळीराम ना. बळीराम पाटील. मग तुमची ढोरा कधी जातली? गाडी गेली मागो मागे ठेवली. ओके हा यात गाडी गेलं काय नाही. बरोबर. आता सगळे ढोरावाले चलत येतील. भेटूया तिकडे. तर आता आपण ठिकाणावरती आलोय. काय हो एका काय म्हणतास तुम्ही? हो या ठिकाणा काय म्हणतास? वाघपात्र म्हणून वाघपात्रीत आम्ही येऊन करतो. वाघपात्री. आणि गाडी थांबली. गाडी थांबली तर ही बघा यांची राहण्याची व्यवस्था आहे बघा. हे सगळे कावना बनवले तिकडे. कावण म्हणजे थोडक्यात झोपडी. आपण आपल्या गावच्या भाषेत कावण. सगळेजण आपापली गाडी घेऊन ती गाडी घेऊन आले आणि एसटीत न उतरते. चला उतरा. 2.5 किलोमीटर. त्याने अशी राहण्याची सोय केली आहे. पुढचे 5 ते 7 दिवस सगळे इकडे. हा या कोंबडी येईल तुमची. कोंबडी आमची आहे. तर आता पूर्ण शिराळे गाव इकडे लाईनीत भेटतात तुमचं. ते बघा अशी लाईनीत घर. चला या 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 या. सगळे एसटीने आलेले आहेत. उतरत तिकडे ते आपली गाडी घेऊन आले आहेत. आणि जो तो आपापली गाडी 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन पूर्ण गाडी खाली आली इकडे. आपापल्या घराकडे येईल. यांचं 7 दिवसाचं घर. पुढचे 5 ते 7 दिवस इकडे भेटणार होते. म्हणजे आपण आता सडोरे गावात आहे. हे बाजूचं सडोरेच्या सीमेमध्ये. या हो अपंग असून पण हे बघा गाव पळणी पळतात. चलतात नाही पळतात. गाव पळण. अशा प्रकारे सगळेजण आपापल्या परीने ही प्रथा सांभाळत आहेत आणि एन्जॉय करतात. आनंद घेतात त्या प्रथेचा. आणि म्हणूनच कोकणात अशा वेगळ्या परंपरा आहेत. आणि त्या मनोभाव आहे. म्हणजे कुठची जबरदस्ती नाही कुठचंही काही नाही. स्वतःहून त्या देवस्थानाचा आदर करून आणि श्री देवगांकेश्वराचा आदर करून स्वतःहून या जंगलात येऊन राहणार पुढचे 7 दिवस. आजी या तुझं घर.
आजीचं घर. काय नाव तुमचा? नाव काय तुमचा? विजया काय? हा विजया पाटील यांचं घर आहे बघा. चूल बी पण बनवली आहे. ती चूल आहे इकडे. हा आता ती गाडीत नाही दमली बिचारी. तब्येत नाही बरोबर. होय बघा इंजेक्शन घेऊन. अरे काळजी ग काळजी ग. आता एसटी नेली पूर्ण एसटी खाली झाली इकडे. आणि तुम्ही चूल बिल कधी काल येऊन बनवला असं वाटतं? होय कावन कधी 2-3 दिवस काम चालू आहे यांचं निसर्गाच्या सानिध्यात. एसटी निघाली सगळेजण उतरले इकडे. सगळेजण आपापलं सामान घेऊन उतरले. आणि तुम्ही दोन दोन घरांचं एक कावन. 2 चुली 2 घर. लाईनीत तिने घरा बांधले. तुम्ही इकडे पुढे पण मागे पण इकडे पण म्हणजे संपूर्ण वरपर्यंत दिसते ते बघा. तर आता एकमेकाच्या साथीने एकत्र राहणार पूर्ण गाव. जवळपास 300-350-400च्या ते वरपर्यंत सगळे हे दिसतात कावनच दिसतात. येवा चला येवा तुमची. हा सामान इकडे इकडे करून सकाळपासून दमली बिचारी. चला येवा तुमच्या घर का होय? यांचं बंगलो तिकडे वरती आहे. आपापल्या सोयीने जशी जागा मिळत तशी बांधलेली मस्त साफसफाई केली. पूर्ण वरती प्रॉपर जंगल आहे. आपण इकडून ड्रोन पण उडवणार आहोत. म्हणजे तुमका लोकेशन कळेल तुम्हाला कसं आहे ते. प्रॉपर जंगलात आहे. चारी बाजूला डोंगर आहे संपूर्ण डोंगर. आणि या डोंगराच्या पायथ्याशी यांची ही घरं कावन. तुमच्याकडे किती लोक हो? आमच्याकडे 4 जण आहेत. 4 जण. काय नाव तुमचा? 2 सासरे 2 सासू आहेत. नाव काय तुमचा? नाव काय? पाटीलच. पाटीलच सगळे? पाटील सगळे पाटील. आणि कोंबडी. अरे कोंबडी इकडे. हे तुझं नाव काय? तुझं नाव काय? तू कशा गेली इकडे? कशासाठी येलं? गावपळ ना. 2 चुली बनवले ते बघा इकडे. तिकडे 2 आहेत. इकडे पण हा म्हणजे 3 बिराडा. ओके हा जेवढी बिराडा तेवढी चुली तेवढा चुली. हे बघा ते बरं म्हणजे प्रत्येक आपण जेवण करणार. आणि बायका आतमध्ये झोपणार. पुरुष बाहेर हेच. हा ते बरं. आणि इकडे यांची 3 चुली 3 बिराडा 3 चुली केलेली ते. तर पुढचे 7 दिवस इकडे मस्त भारी भारी जेवण. काय काय बनवतो? सगळे पदार्थ बनवतो आम्ही. नॉनव्हेज व्हेज सगळं ना. म्हणजे मच्छी मटन सगळं. मच्छी मटन सगळं. मावरावाला पण येतो ना. मच्छीवालीन पण येतं. होय पूर्ण गावाच्या इकडे असल्यामुळे इकडे जाणार सगळे आता. इकडे चला आता यांचे थोडा वेळ संसार यांचं चालू आहेत. हिने आता सामान आणून टाकले नाही. पुढचे 7 दिवस हेच भेटले बांधून ठेवले नाहीत. झाला संसार लागलो चालू आलो. एवढं भांडी बिंडी आणून ठेवले नाही वगैरे. काय ठेवले अंडे अजून काढायचे. अजून संसार जोडायचा आहे. आता ते संसार आज जोडणार. आजचं जेवण करून घेऊन येलास ना घराकडसून. उद्यापासून जेवण चालू. इकडे तिकडे कोंबडी बांधून ठेवलेली त्याने. तिकडे बैल बिल असत. आणि पाणी एक चालली बघा. कसून आणतात पाणी? नदी असेल ना. बघे खसून आणतात ते जरा. नदीवर पण जा. नदी जवळ आहे ना इकडे. हे बघा इकडे बैल बिल बांधलेले तिकडे. आणि आपल्या समोरच म्हणजे घरासमोरच बैल बांधलेले. त्यांच्यावर आपण नदीत जाऊया जरा. नदी कशी आहे ती बघे. आणि मी इथून ड्रोन उडवते बघा. नॅचरल वॉटर. कारण हा जंगलात सह्याद्रीत आलेलं पाणी आहे. आणि आता हे पाणी भरून ते आपापल्या ठिकाणी घेऊन जाणार. पिण्यासाठी आंघोळीसाठी हेच पाणी. नैसर्गिक पाण्याचा स्रोत. अशा प्रकारे त्यांचं आजपासून पुढचे 7 दिवस अशी जीवनशैली असणार. पाणी बिणी इकडून घेऊन येणार. आपले बैल घेऊन बघा. अशी आपापली गुरं ढोरं घेऊन सगळे आलेले आहेत.
आणि प्रत्येकाने आपलं घरातच सजवायला चालू केले, कारण त्यांना पुढचे 7 दिवशी तिथे राहायचं. इकडे धामणे आणि पारखे 4 कुटुंबाचं घर आहे बघा. त्यांनी 4 दरवाजे बनवले, 1 2 3 आणि 4. 3 धामण्यांचे एक पारख्यांचं. रात्री एक शेकोटी पेटवतलास थंडी. तुम्ही बाहेर झोपतास नाही, पुरुष मंडळी बाहेर, स्त्रिया आतमध्ये. इकडे यांचा तर संसार चालू झालो. होय, म्हणजे आजपासून चालू झालं तुमचं. चुली बिली बनवले त्यांनी पण मस्त. नाही बघा, मस्त गॅलरी बनवलेली मस्त. सगळे पुरुष मंडळी बाहेर झोपणार इकडे. इकडे शेकोटी पेटवणार रात्री, कारण थंडी जबरदस्त इकडे. आणि इकडे आंघोळीचं पाणी तापवायचे डबे भरून ठेवले. प्रत्येकानं आपली आंघोळीची सोय केली आहे बघा. नानीगर इकडे पाणी तापवणार मस्त डब्यात. वरती पण जाऊया आपण जरा, बघूया काय काय चाललं यांचं. भरपूर घर आहे इकडे, कारण पूर्ण गावच इकडे आलेलं आहे. इकडे कोण हो? पाटील डेळेकर आणि कोण? हे पाटील, हे डेळेकर. बाकी सगळे पाटील तिकडे. आणि इकडे हे त्यांचे पाटलांचे बैल. इकडे का नानी, आंघोळीचं पाणी, सगळी तयारी आहे. इकडे शेकोटीची तयारी चालू यांची. तर प्रत्येकाने छोटा मोठा आपल्या साईजनुसार घर बांधलेले आहेत. म्हणजे जेवढी माणसं आहेत तेवढी. काही घरात 2 माणसं, काही घरात 4 माणसं. तुमच्या घरात किती माणसं हो? हा, मग बस झाली जागा. हे 2 माणसं असल्यामुळे जेमतेम लहान चलन बांधले त्यांनी. काय नाव तुमचं? पाटील सखाराम पाटील आपले बैल बांधतात इकडे. आणि इकडे यांचं चूल बिल पण. तुम्ही पण चूल केलास ना मस्त? हो. चुलीवरचं जेवण, चुलीवरची भाकरी, सगळा चुलीवरचं. आणि कावण मस्त बांधले सगळ्यांनी. इकडे पण त्याचं वरती पण जाऊया आपण. ह्या कोणाचा हो? पाटील. हे पण पाटील. किती माणसं? आम्ही माणसं 4. 4 माणसं राहणार. 4 माणसं म्हणजे बाहेर 2 जण झोपणार. इकडे नानी घे, म्हणजे रात्री पेटवले की नानी पण झाली नाही, धग पण झालो. बरोबर. मागे डोंगर बघा, एकदम डोंगराच्या पायथ्याशी राहणार ते. आता थंडगार वातावरण एकदम. रात्रीची थंडी पण भारी पडते. अशा प्रकारे सगळे कावण आपण बघतोय. आणि पूर्ण शिराळे गाव, जवळपास 350-400 लोकवस्तीचं गाव आहे. आणि इकडे येऊन राहणार आता पुढचे काही दिवस. काही लोक पाहुण्यांकडे गेले, बाकी सगळे इकडे राहणार. हे बघ, इकडचे अजून गुरं यायची आहे, ते चालत येणार थोड्या वेळात. इकडे बांधले नाही त्यांनी प्रत्येक. इकडे कोण आडनाव काय रे? कोणाचं घर आहे? हा, नाव सांग तुझं. नाव काय? वेदांत. पुढे काय? शेळके. घर आहे इकडे. आणि तू हे लास्ट ना, याच्यावरती घर नाहीत ना? नाही. हे बघा, 4 मळी त्यांनी घर बांधलेले आहेत. सगळं गाव इकडे. आणि एका ठिकाणी 3-3, 4-4 कुटुंब सुद्धा राहणार. इकडे म्हशी बांधलेले आहेत. हे म्हशी आहेत, इकडे बैल आहे. मस्त सोय केलेली आहे. आणि मगाशी आपण अनिल पाटील यांच्या गावातल्या घरामध्ये होतो. आणि आता गावपळणीचं घर बघा त्यांचं. बघा, इकडे गावपळणीचं घर त्यांनी बनवलंय मस्त. आणि सामान वेळ लावतो ते बघा. 2 चुली आहेत इकडे मस्त. आता आज रात्री जेवण त्यांनी आणले, पण त्यामुळे उद्यापासून ते जेवण बनवणार इकडे मस्त. आणि लेडीज लोक आतमध्ये, जेंट्स लोक बाहेर. चला आजोबा पण येईल. आणि कोंबडा पण आले नाही. किती आहेत कोंबडी? एकच आहे ना. आरावतो कोंबडो. बाकी झाकून ठेवलास. मग आता तुम्ही आरावती कोंबडी आणि काय ढोरा, बाकी लहान पिल्ला चालतात ठेवले तर. मग ते काय केलास? पाणी. आणि किती 3 दिवसात ठेवून येलास? मग आता 3 दिवसानंतरच जाणार गावात. तर आता किमान 3 दिवस ते थांबतात. नंतर 3 दिवसानंतर गेले तर दिवशी मागे यायचं ना. वस्ती नाही करायची जोपर्यंत कौल देत नाही तोपर्यंत. चला, आजी पण लाकडा गोळा करता. चला. आणि इकडे रस्त्यावरती मस्त. काय ना तुमचा?
किशोर आणि पाटील आणि सगळे आता मस्त बसून गप्पा मारणार इकडे. आता सगळे एकत्र आले युवक वर्ग. हा कबड्डी वगैरे खेळायचे ना. खेळायची मॅच वगैरे. आता काय काय प्लॅनिंग पुढचं साथ मुलं कमी आहेत. आता क्रिकेट खेळतील. बॅटी बिटी घेऊन इली आहेत. होय 3-4 पोरं आहेत. हा मुलं कमी आहेत. बरोबर. पहिले ना ही म्हातारी माणसं पण ही म्हातारी माणसं सगळी कबड्डी वगैरे खाली ग्राउंड बनवायचे. ग्राउंड बनायची. बरोबर. कोण नाही. आता मुलंच कमी झाली. आणि पाटलांचा घर इकडे सेटिंग झाली. आता सगळं सेटिंग झाली ना आज. आणि तू आहे रे कासाडे तांबळवाडी सगळे इकडेच होते बघा. नाव का तुझं? हा श्रेयस इंदुलकर. मामांकडे येलेत. आणि या पाटलांचं घर आहे बघा. इकडे 2 चुली लांबलाचं घर बनवलेलं आम्ही. लेडीजला मस्त राहूची सोय. आणि आता काय म्हणतात गाव पण मजा ना. पुढचे 5-7 दिवस मजा. सगळे एकत्र झाले. गप्पा बिप्पा मारणार. आता गाव गजाली रंगतले. आता गाव गजाली तशीच गजाली. बरोबर. आपल्यावर आता काळेसाहेब म्हणजे सकाळपासून आपण फिरतोय. तर आता फायनली यांच्या जागेवरती आलो. तर सगळेजण आपापल्या घरामध्ये विराजमान झाले आहेत. तर आता काय यांचा पुढे कार्यक्रम काय असतात इथून आजपासून पुढे काय? आता पहिला दिवस म्हणजे 8 तारीखला पहिला दिवस. आपण जी माहिती कलेक्ट केली त्याप्रमाणे देव गांगेश्वरला त्यांनी कौल घातला. त्याच्यानंतर त्यांनी हुकूम घेतला आणि ते या ठिकाणी येण्यासाठी कावणं वगैरे बांधून आज आपण या ठिकाणी सगळं बघतोय. हा बरोबर. प्रत्यक्षात ही सगळी कावणं वगैरे त्यांनी बांधून ऑलरेडी तयार ठेवली होती. 2-3 दिवसापासून. सकाळपासून ते सगळं सामान अजूनही लगभग त्यांची चालू आहे. जनावर आणताय, कोण कोंबडे आणतायत, कोण आपलं साहित्य आणताय. आणि आज संध्याकाळचं जेवण सुद्धा ते तिकडून बांधून घेऊन आले. अशा प्रकारचा प्रोग्राम त्यांचा आजपर्यंतचा झालेला आहे. आणि आजपासून पुढील 3 दिवस या गावामध्ये शिराळे गावामध्ये कोणीही जाणार नाही. 3 दिवसानंतर कोणतरी आपलं पाहणी करण्यासाठी काय कामानिमित्त गेलं तर निमित्त औचित्य साधून असं म्हणजे मुद्दा म्हणून कोण जाणार नाही. अशा प्रकारची माहिती आपण सकाळपासून कलेक्ट केलेली आहे. आणि 5 दिवसानंतर देव गांगेश्वरला ते परत कौल घालतील. आणि मग जर ठरलं तर 5व्या दिवशी किंवा पुढे 2 दिवस वाटतील, 7 किंवा जे काय असेल देवाचा हुकूम मिळेपर्यंत हे सर्व ग्रामस्थ खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी थांबतील. आज या ठिकाणी आपण बघतोय संपूर्ण 100 मीटरच्या अंतराच्या ह्याच्यामध्ये ही सगळी कावणं आहेत. बरोबर. म्हणजे एक काय होतं की प्रत्येक ठिकाणी एक अंधश्रद्धा असं काहीतरी काही लोक सांगत असतात. बाबा काही लोकांना अंधश्रद्धा वाटते. परंतु या पूर्वजांनी आज या ठिकाणी जे काही ह्या ठिकाणी हे करून ठेवलंय ते निश्चितपणाने 21व्या शतकातला युवक देखील अतिशय उत्साहाने हा सण साजरा करतोय. गावपळण ही एक सणच त्यांच्यासाठी जणू झालेला आहे. निश्चितपणाने याला वैज्ञानिक कारण सुद्धा असू शकतं. वैज्ञानिक भाषेत जर आपण बोलायला गेलो तर पुढचे 5 दिवस पूर्ण गाव स्वच्छ राहणार आहे. ना त्या ठिकाणी चूल पेटणार आहे, ना ठिकाणी ध्वनी प्रदूषण होणार आहे, ना तिकडे कुठलं वाहन जाणार आहे. परंतु 5 दिवसानंतर त्याचं व्हेंटिलेशन चांगल्या प्रकारचं होऊन तिथे ऑक्सिजन म्हणजे एक सायंटिफिक कारण देखील आमच्या या पूर्वजांनी या ठिकाणी राखून ठेवलेलं आहे. या गावपणीच्या मुळात आम्ही जाणार नाही. इथल्या ग्रामस्थांनी तुम्हाला माहिती दिली. आपण सकाळपासून ती माहिती कलेक्ट करतोय. त्याच आधारे तुम्ही ती माहिती प्रसारित करावी. आणि तीच माहिती पुढे आहे. त्याच्यामध्ये कुठलाही अंधश्रद्धाळूपणा असा नाहीये. परंतु 550 वर्षा म्हणजे 500 ते 550 वर्षापूर्वीच्या पूर्वजांनी इथल्या लोकांच्या पूर्वजांनी जी परंपरा जपली होती तीच परंपरा आज इथला 80 वर्षाचा म्हातारा असू दे किंवा 45 वर्षाचा तरुण असू दे, छोटं मूल असू दे, 5 वर्षाचं मूल असू दे, त्याच उत्साहाने आज तुम्ही बघताय तर माझ्या प्रत्यक्षात व्हिडिओमध्ये तुम्ही घेऊ शकता. इथलं प्राणी मात्र सुद्धा, पाळीव प्राणी सुद्धा या गावपळणीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आहे. बरोबर. आज या ठिकाणी तुम्ही पाहताय तर शिराळे गावामध्ये संपूर्ण गावामध्ये नैसर्गिक पाणी योजना आहे. घराघरात नळ आहेत. परंतु आज 5 दिवस महिलांच्या हाताला एक व्यायाम मिळण्यासाठी आज ते त्या ठिकाणी पाणी आणतायत. तेवढा व्यायाम होतो. एक वेगळापणा त्या ठिकाणी अनुभवायला येतो. आज जंगलात या ठिकाणी रानामाळात राहून एक वेगळं जीवन जे आपण दैनंदिन जगतोय, चिऱ्याच्या घरात राहतोय, मातीच्या घरात राहतोय, पण थंडीत सुद्धा जंगलात राहण्याचा एक अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी मुंबईवरून सुद्धा इथले ग्रामस्थ, मुंबईला राहणारे चाकरमानी सुद्धा या कार्यक्रमाला सहभागी होतात. म्हणजे 21व्या शतकामध्ये हे किती
जवळ पण या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांचा आहे. आता आपण थोड्याच वेळापूर्वी चाकरमानी आमचे पाहुणे या गावचे जावई ते सुद्धा आता काय म्हणाले की मी दिव्यावरून आले. बरोबर, मुंबईवरून आलो. बरोबर. म्हणजे एक नवीन अट्रॅक्शन या कार्यक्रमाला इथल्या प्रत्येक ग्रामस्थांचं नेहमी असतं आणि निश्चितपणाने एक पर्यटनाचा भाग म्हणून एक देवाचा भाग आहे तो आम्ही पाळणारच. देव आम्हाला आम्ही मानतोच आणि त्याप्रमाणे देवाच्या पद्धतीची ती पूजा करतो. परंतु एक पर्यटन म्हणून सुद्धा याचा एक मोठा भाग आमच्या या ठिकाणी होऊ शकतो. आणि निश्चितपणाने आज मी तुमच्या बरोबर या ग्रामपंचायतीचा सदस्य आणि शिराळे गावच्या प्रभागाचा सदस्य म्हणून मी जेव्हा फिरल्यानंतर मला ज्या काही अडचणी दिसल्या म्हणजे शौचालयाचा एक विषय असेल, लाईटीचा विषय असेल, परंतु फिरता शौचालय येईल ना. हा फिरता शौचालयासाठी सुद्धा आम्ही आता मागणी केलेली आहे. आता कसं 11th आवरला आपण मागणी केली तर किती मान्य होईल आणि किती न होईल तो नंतरची गोष्ट आहे. परंतु आमचे प्रयत्न चालू आहे आणि आज या ठिकाणी आम्ही सर्व माहिती कलेक्ट केलेली आहे. या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी तरी सन्माननीय मंत्री नितेशजी राणे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे जे आमचे पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्यवस्थित सुविधा देण्याचा प्रयत्न देखील आमचा राहणार आहे. असा विश्वास आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामस्थांना सर्वांना देतो. आणि प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आमच्या या पुढील 5 दिवसामध्ये केवळ भेट द्या गावपणीला प्रत्येकाने भेट द्यावी, आम्हाला शुभेच्छा द्यावा आणि आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर असे नवीन नवीन पारंपरिक जे आम्ही आजपर्यंत जपत आलो ते प्रत्येक पुढची पिढी सुद्धा जपत जाईल. त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रोत्साहन द्यावा असं आव्हान या ग्रामपंचायतीचा लोकप्रतिनिधी या नात्याने, या गावचा ग्रामस्थ या नात्याने मी करेन. एवढंच आपल्याला सांगेन. धन्यवाद. आणि तुम्हाला जर यायचं असेल तर एकदम रस्त्याच्या बाजूला यांची सगळी आता हे कॅम्प लागलाय म्हणजे कावण लागलाय. तुम्ही केव्हा या आणि यांना भेटा. पुढचे 5-7 दिवस तिकडे असणार कौल लागेपर्यंत. बरोबर ना. 7 दिवस जवळपास. बस 7 दिवस तर असणारच. तशा प्रकारे सगळे एकत्र झाले. आणि उद्या म्हणजे शाळेत आंब्याखाली शाळा आहे ना तुमची. मजा करणार उद्या आंब्याखालची शाळा. उद्या म्हणजे सगळं इकडे म्हणजे गावच इकडे. चला धन्यवाद. आणि तुम्ही खास वेळ दिल्याबद्दल आणि सकाळपासून आमच्यावर फिरल्याबद्दल तुमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. Thank you.
Thank you.